मध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपली संपूर्ण नजर जिथेपर्यंत जाते तिथेपर्यंत डोक्यावरती भगवी टोपी आणि खांद्यावरती भगवी शाल घातलेले हे सगळे मराठा बांधव मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहेत। आज रविवारचा दिवस आहे, मुंबईमध्ये आज सुट्टी असते, त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरती वाहनांची गर्दी कमी आहे, परंतु या संपूर्ण मरीन ड्राईव्हच्या आत परिसरामध्ये मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आपण पाहू शकतो की मराठा बांधव जे आहेत ते सध्या मरीन ड्राईव्हची जी सुरक्षा भिंत आहे ते ओलांडून या संपूर्ण समुद्राच्या ठिकाणी आतमधल्या जिथे समुद्र आहे त्या ठिकाणी आतमधल्या ठिकाणी दाखल झालेले असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, पोलीस देखील या ठिकाणी आहेत, परंतु पोलिसांकडनं कोणत्याही मराठा बांधवांना या ठिकाणी अडवण्यात येत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने पोलिसांचा बळ जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे, परंतु पोलिसांपेक्षा जास्त संख्या ही मराठा बांधवांची असल्या कारणामुळे पोलिसांना या ठिकाणी मराठा बांधवांची अडवणूक करता येत नाही। परंतु हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते मरीन ड्राईव्हच्या परिसरात एकवटलेले असल्याचं पाहायला मिळतंय आणि काही मराठा बांधव जे आहेत ते या सगळ्या आतमध्ये संपूर्ण मरीन ड्राईव्हची सुरक्षा भिंत ओलांडून या सगळ्या टेट्रापॉड मध्ये गेलेले असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठी मराठा बांधवांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी उसळलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हीच परिस्थिती जी आहे ती मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती पाहायला मिळते। सेजल, निश्चितच अक्षय, आपण ही दृश्य पाहतोय, या क्षणाला आपण ही दोन दृश्य पाहतोय। एकीकडे मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये मोठ्या संख्येने हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते जमलेले आहेत, तर